नमस्कार मित्रांनो, डॉक्टर धनाजी राणे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करणार आहोत. आज आपण आलो आहोत माझ्या वेळवट्टी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर या गावी. डोंगराशेजारी आपण समोर पाहू शकता ही तोरणं आहेत, म्हणजे रानमेवा म्हणतो आपण ग्रामीण भाषेला तोरणं असं संबोधलं जातं. समोर पाहू शकता या तोरणाचा अशा प्रकारचा मित्रांनो वेल असतो. ह्याला इथं समोर पाहताय हिरवी तोरणं आलेली आहेत. इथंच हिरवी आणि पिकलेली म्हणजे पांढरट कलरची पण तोरणं आहेत. हा तोरणाचा वेल आहे मित्रांनो, आपण पाहू शकता. एप्रिल मे महिन्यामध्ये या काटेरी वेलीला तोरणाच्या अशी हिरवी फळे येतात. म्हणजे पिकल्यानंतर ती पांढरी शुभ्र होतात मित्रांनो. तर या मित्रांनो अतिशय चवीला गोड आणि पिठोळी असणारी ही तोरणं आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची गरजेची असतात मित्रांनो. यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे अँटीऑक्सिडंट असतात, जे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतात. काही वेळा ती तोरणं ही चवीला आंबट गोड असल्याने पाचक असतात मित्रांनो. हा रानमेवा सध्याच्या काळाच्या ओघामध्ये आणि मानवानं वृक्षतोड जंगलतोड केली, काही प्रमाणात शेतीसाठी ह्या वृक्षांची तोड झाली. प्रदूषणामुळं ही बऱ्याच प्रकारच्या प्रदूषणामुळे ही ह्या तोरणाच्या झाडं वेली ही आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि ही अतिशय आरोग्यासाठी चांगला गरजेचा असणारा रानमेवा आता मित्रांनो दुर्मिळ होत चाललेला आहे. हा उन्हाळ्यात नैसर्गिकरित्या निर्भेळ असा मिळणारा गोड रानमेवा पुढच्या पिढीला मिळायचा असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनीच या चविष्ट रानमेव्याची झाडे व वेलीचे जतन करणे व संवर्धन करणे काळाची गरज आहे मित्रांनो. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझं डॉक्टर धनाजी राणे हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसाठी.